हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ना ब्रोकोलीचं सूप बनवणार आहोत। बाहेर खूप थंडी आहे, तर गरमागरम काहीतरी आपल्याला नवीन असं पाहिजे असतं, तर मग आज आपण ब्रोकोलीचं सूप बनवणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने तयार होतो, सहज बनतं। कोणतेही 2च साहित्यात तयार होतं हे सूप आणि बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेले आहे। तुम्ही सुद्धा घरी अशाच पद्धतीने ट्राय करा। तर बघूया चला ब्रोकोलीचं सूप कसं बनवायचं। तर एक ब्रोकोली घेतलेली, आपल्याला 2 जणांसाठी ब्रोकोली पाहिजे, तर आपण त्यानुसार आपण ब्रोकोली घेणार आहोत। या पद्धतीने आपण तुकडे करून घेतलेत, बघू शकता छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। आणि हे सूप खूप चवीला पण खूप अप्रतिम होतं, बनवायला पण सोपं आहे। आणि हे बनवण्याचं कारण म्हणजे लहान मुलांसाठी पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त फायबरयुक्त अशा घटक त्याच्यात आहेत, तर हे शरीराला खूप छान आहे, लहान मुलांसाठी पण खूप छान आहे। तुम्ही तुमच्या मुलांसाठी असं सूप बनवा। आपण आता एक बारीक कांदा चिरून घेणार आहोत या पद्धतीने। आता आपण पाणी टाकून घेतलेले आहे, त्याच्यात व्यवस्थित हे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेत, व्यवस्थित त्याच्यात धुवून टाकून आपण आता 5-6 मिनटं उकळू देणार आहोत या पाण्यात, म्हणजे शिजवून घेणार आहोत। तेजपत्ता आपण 1 होता त्याचे 2 तुकडे करून टाकलेत, व्यवस्थित आपलं हे 5-6 मिनटात शिजून झालेले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि आपल्याला हा तेजपत्ता बाजूला काढून घ्यायचा आहे। उरलेलं पाणी आपल्याला नंतर सूपमध्ये टाकायचं आहे, ते फेकायचं नाही आहे। या पद्धतीने आपण मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत। अर्धा चमचा तूप घेतलं, त्याच्यात बारीक चिरलेले लसूण टाकणार आहोत। या पद्धतीने लसूण छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। आणि थोडे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत आपल्याला, लहान मुलांसाठी वापरतोय म्हणून। तुम्ही मिरी पूड जी असते ना, मिरी पावडर, ती सुद्धा तुम्ही टाकू शकतात, पण लहान मुलांसाठी बनवते म्हणून मी थोडीच चिली फ्लेक्स वापरलेले। तुम्ही मिरी पूड वगैरे घालू शकतात। चवीनुसार मीठ टाका, आधीही आपण शिजवायला टाकलेलं आहे, आता आपण चवीनुसारच टाकायचं आहे। आता बघू शकता छान अशी उकळ आलेली आहे, सूप तयार झालेले बघू शकता। जास्त घट्टही नाही झालेलं, जास्त पातळही नाही झालेलं, या पद्धतीने आपण बनवायचे, म्हणजे खाताना आपल्याला वाटतं की छान अशी ग्रेव्ही टाईप झालेले आहे। आता वरून आपण तूप टाकून घेणार आहोत, बघू शकता दिसायला पण छान दिसतंय, लहान मुलं आवडीने खातात, ग्रीन दिसतं। या पद्धतीनं ते कंटाळा करत नाहीत। तुम्ही असे सूप बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।